पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सर्वात आधी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 4 दिवसांनी 20 मे रोजी पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची दुसऱ्यांदा वाढ झाली. आज पुन्हा एकदा शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोलचा प्रति लिटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रति लिटर किंमत 91 पैशांनी वाढवली आहे. आज झालेल्या ताज्या वाढीसह गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेल तब्बल 5 रुपयांनी महागले. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर 108.45 रुपयांवर पोहोचलाय, तर डिझेलचा प्रति लिटर दर हा 95.2 रुपयांवर पोहोचलाय. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मनीषा हवालदार हिला फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान मनीषा हवालदार हिने परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत फिजिक्सची प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा आरोप समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 7 आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे नीट पेपर लीक प्रकरणी महाराष्ट्र हेच पेपरफुटीचं केंद्र असल्याचा तपास यंत्रणांना संशय. पेपरफुटीच्या मास्टरमाइंड सोबत काही धनाढ्य पालकही सीबीआयच्या रडारवर आलेत. त्यामुळे एजन्सी आता अशा सर्व पालकांची यादी तयार करतेय ज्यांच्या बँक खात्यातून शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते. मतदार यादी फेरतपासणी अर्थात SRIच्या माध्यमातून राज्यातही निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा व नावे वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबवण्यात येत असलेल्या मतदार यादी फेरतपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. यानंतर सपकाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक मतदाराचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने SRI मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामध्ये विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अभिजित सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना आणखी एक झटका बसलाय. ट्विटरनंतर आता त्यांचं इंस्टाग्राम देखील हॅक करण्यात आलंय. याबाबत एक्सवर इंस्टाग्राम खातं हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट त्यांनी पोस्ट केलाय. त्यांनी मेटाला टॅग करत एक कमेंटही केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मला इंस्टाग्राम अकाउंट ॲक्सेस करता येत नाहीये. हा ॲक्सेस संपलाय. मी हे खातं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यात अद्यापही यश आलेलं नाहीये. दरम्यान मुख्य अकाउंट हॅक झाल्यानंतर दिपके यांनी आपल्या चाहत्यांशी जोडलं राहण्यासाठी एक बॅकअप अकाउंट सुरू केलं होतं. मात्र मेटा प्लॅटफॉर्मने ते बॅकअप अकाउंटही काही कारणास्तव टेकडाऊन केलंय. याआधी गुरुवारी कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट भारतात सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळाने कॉक्रोच इज बॅक या नावाने अजून एक ट्विटर हँडल तयार करण्यात आलं, ज्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6 मे 2026 रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक घोषित केली. राज्यसभेच्या जागेसाठी येत्या 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. भुजबळ यांनी यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाकडून त्यांचं नाव निश्चित होऊ शकतं. मात्र राज्यसभेची उमेदवारी दिल्यास पुतण्या समीरला मंत्रिपद देण्याची मागणी भुजबळ यांनी केल्याची माहिती समोर येते. यावरून राष्ट्रवादीमध्ये भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाल्याची चर्चा देखील आहे. चारधाम यात्रेसाठी केदारनाथकडे जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. सोनप्रयाग परिसरातील हनुमान बैरियरजवळ अचानक भूस्खलन झाले. डोंगराचा एक मोठा भाग थेट रस्त्याशेजारील एका झोपडीवजा दुकानावर कोसळला. या ढिगाऱ्याखाली सापडल्याने एका स्थानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक नेपाळी नागरिक गंभीर जखमी झाला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय. या व्हिडिओमध्ये केदारनाथ मार्गावरील हनुमान बैरियरजवळ लोक रांगेत पुढे जाताना दिसतात. मात्र अचानक काही सेकंदात डोंगरावरून एक मोठा दगड खाली असलेल्या दुकानावर कोसळतो. हा थरार पाहताच लोकांची धावपळ सुरू झाल्याचं यामध्ये पाहायला मिळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघडकीस आलाय. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून प्रशिक्षित एका दहशतवाद्याने इवांका ट्रम्प यांना ठार मारण्याचा संपूर्ण कट रचला होता. सुरक्षा यंत्रणांनी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या या दहशतवाद्याला अटक केली आहे, ज्याचं नाव मोहम्मद बाकेर साद दाऊद अल सादी, वय 32 वर्ष असून तो इराकी नागरिक आहे. पोस्ट वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवाद्याला त्याच्या गुरुचा बदला घ्यायचा होता. 6 वर्षापूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्याचे गुरु आणि इराणी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता.
आई वडील दोघेही IAS अधिकारी असतील तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ कशासाठी हवाय? अशा स्थितीतही जर पुढची पिढी आरक्षणाचा लाभ घेत राहिली तर आपण या व्यवस्थेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक अभियंता पदासाठी एकाची राखीव प्रवर्गातून निवड झाली होती. मात्र जिल्हा जात आणि उत्पन्न पडताळणी समितीने त्याचा जात वैधता दाखला नाकारला. समितीच्या तपासणीत समोर आलं की उमेदवाराचे आई वडील दोघेही सरकारी कर्मचारी असून त्यांचं एकत्रित उत्पन्न ही क्रिमिलेअर मर्यादेपेक्षा जास्त आहे. पालकांच्या उत्पन्नामुळे तो क्रिमिलेअरमध्ये येत असल्याने त्याचा जात दाखला रद्द करण्यात आला. कर्नाटक उच्च न्यायालयाने हा निर्णय योग्य ठरवला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले. यावर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करत पालकांकडे चांगल्या नोकऱ्या व उत्तम उत्पन्न असेल तर त्यांच्या मुलांनी आरक्षणाच्या परिघातून बाहेर पडायला हवं असं स्पष्ट केलंय. IPL 2026च्या 67व्या लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने RCBचा 55 धावांनी पराभव केला. मात्र या मोठ्या विजयानंतरही हैदराबादच्या पदरी निराशा आली आहे. या विजयानंतर गुणतालिकेत RCB, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तीनही संघाचे प्रत्येकी 18 गुण झालेत. मात्र नेट रन रेटच्या गणितात हैदराबादचा संघ या तिन्हीमध्ये सर्वात मागे राहिला. यामुळे हैदराबादचे अव्वल 2 संघांमध्ये स्थान मिळवून थेट क्वालिफायर 1 खेळण्याचं स्वप्न भंगलंय. हैदराबादला गुणतालिकेत अव्वल 2 मध्ये स्थान मिळवून पहिल्या क्वालिफायरमध्ये जागा पक्की करण्यासाठी RCBला 165 धावांच्या आत रोखणं अनिवार्य होतं. मात्र 255 धावांचा पाठलाग करताना RCBने हा आकडा ओलांडला, ज्यामुळे हैदराबादचा विजय होऊनही त्यांचं मोठं नुकसान झालंय. देऊळबंद 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यामध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग देऊळबंद 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. अशातच आता देऊळबंद 2च्या शेवटी गश्मीर महाजनी म्हणजेच राघव शास्त्रीची धमाकेदार एंट्री पाहायला मिळतेय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तुम्ही पाहू शकता की गश्मीर महाजनी पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत परतलाय. राघव शास्त्री अमेरिकेत आपल्या कंपनीत असताना त्याला स्वामींचा फोन येतो. राघव शास्त्री आणि स्वामी समर्थ यांच्यातील संवाद सुरू असतो. यात राघव शास्त्रीच्या या एंट्री सोबतच देऊळबंद 3ची मोठी घोषणा करण्यात आली आहे.